आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रामगिरी रामदास आश्रम आणि बारवी नदी। पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती, त्यामुळे सभोवतालचा परिसर वनराई अगदी हिरवा शालू नेसून नटून थटून आमच्या स्वागताला जणू उभीच आहे असं भासत होतं। सर्वप्रथम आपण आश्रमाचे भव्य रूप पाहणार आहोत। याचबरोबर स्वामीजींच्या कार्याची छोटीशी ओळख आपण आज या व्हिडिओतून करून घेणार आहोत। बारवी नदीच्या काठाशी आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आंबेशिव गाव। या आंबेशिव गावात 96 एकर इतक्या मोठ्या जागेत रम्य परिसरात शहराच्या कोलाहलापासून दूर असलेला हा रामगिरी आश्रम आपल्याला मनशांती देऊन जातो। आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आम्हाला जाणवत होती। आमच्या या व्हिडिओच्या प्रवासात स्वामीजींबरोबर खूप गप्पा मारण्याचा योग आम्हाला आला। स्वामी कृष्णानंद यांचे गुरु स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या पादुकांचे दर्शन आम्ही घेतले। आश्रमात संत एकनाथ महाराज यांचे मंदिरही आहे। आश्रमाच्या माध्यमातून गोशाळेसारखे प्रकल्प इथे राबवले जातात। या गोशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या गायींचे दूध आणि त्या दुधाचा व्यवसाय केला जात नाही, तर हे दूध संपूर्णपणे वासरांना प्यायला दिलं जातं। महाराष्ट्रात खूप नद्या वाहत आहेत, त्यापैकीच एक आहे बारवी नदी आणि याच नदीच्या बदलापूर स्थित तटावर फक्त 23 रुपये घेऊन आलेले स्वामी कृष्णानंद यांनी सन 1983 मध्ये रामगिरी आश्रम स्थापन केला आहे। 40 वर्षाहून अधिक काळ या आश्रमातून अन्नदान, विद्यादान तसंच कन्यादानासारखे पवित्र कार्य केले जात आहे। याचबरोबर आदिवासी कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। या आश्रमात प्रतिदिन सुमारे 250 लोकांना मोफत जेवण दिले जाते। परिसरातील आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सेवा पुरवली जाते। याचबरोबर आजपर्यंत हजारो गरीब कुटुंबाचे विवाह सोहळे विना खर्च आणि विना हुंडा येथे पार पाडले गेले आहेत। या कार्याबरोबरच हिंदू जनजागृतीचे कार्यही या आश्रमातून केले जाते। हे निव्वळ आश्रम नसून मनशांतीचे केंद्र आहे। या रामगिरी आश्रमाच्या प्रवासात मला एक छोटा मित्र लाभला, तो म्हणजे मानव। मानव हा आमचा वाटाड्या होता। संपूर्ण आश्रम फिरवण्याची जबाबदारी स्वामीजींनी त्याच्यावर सोपवली होती। आश्रमातून थोडं पुढे गेल्यानंतर बारवी नदीचा तट लागतो। एक प्रसन्न सकाळ आणि ही संपूर्ण हिरवळ मन अगदी प्रसन्न करत होती। बरेचसे पर्यटक आपल्या मुलाबाळांना घेऊन या आश्रमात येत होते। निसर्गाचे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक आणि आध्यात्मिक लोक येथे येतात। रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून जर थोडा वेळ स्वतःशी आणि निसर्गाशी संवाद साधायचा असेल आणि शांतता अनुभवायची असेल तर या आश्रमाला नक्की भेट द्या।
स्वामीजींच्या या विशाल कार्याची ओळख करून घेतल्यानंतर हा संपूर्ण निसर्ग, हा संपूर्ण आश्रम आम्ही डोळ्यात साठवून जड पावलानेच आश्रमाचा निरोप घेतला. स्वामीजींच्या या कार्यासाठी, या आश्रमासाठी जर आपणास काही आर्थिक मदत करायची असेल किंवा या आश्रमाला आपल्याला भेट द्यायची असेल तर नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावरती आपण जरूर संपर्क साधा. विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित परमपूज्य श्री स्वामी कृष्णानंदजी महाराज यांचे आम्हाला दर्शन मिळाले.